तुमचा चेहरा आम्ही बघतोय, पण आता एक अत्यंत सात्विक असं हसू गेले काही क्षण सातत्याने. मला वाटतं परिणयजी जे बोलतायत ते ऐकून तुम्हाला फारच मनापासून हसू आलंय. काय काय मन तुमचं म्हणतंय आता? मी खरं सांगू का, ते म्हणाले की भ्रष्टाचाराचा दहन करायला पाहिजे. तुम्हाला वाटतं 80% भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांचं पहिलं दहन करावं लागेल, तरच भ्रष्टाचाराचं दहन या महाराष्ट्रात होऊ शकतं. कारण ते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, 50 खोके असतील, हे सगळी जी लाईन आहे ना, ही भ्रष्टाचारी लोकांची आहे. याचा अर्थ फुके साहेब जे म्हणतात ते बरोबर आहे. 80% सरकारी नेत्यांचं ज्या वेळेला दहन होईल त्याच वेळेला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होईल, असं माझं मत आहे. अविनाशजी, फुके साहेब नाही, अजित पवार तसे म्हणालेले आहेत आज, आणि अजित पवार तसं म्हणाले आहेत भाजपच्या विरोधातच. हो, पण त्याच्या नाही, मी परत म्हणतो की तीच लाईन फुके साहेबांनी पुढे घेतली ना, तर भारतीय जनता पक्षातही आता भ्रष्टाचाराची तेवढीच मोठी कीड लागलेली आहे. जवळजवळ 80% नेते हे आज अब्जोदीच झालेले आहेत. आणि जर आता खरंच महाराष्ट्रातला भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्यांच्याच 80% नेत्यांचं पहिलं दहन करावं लागेल, त्याशिवाय महाराष्ट्रातला भ्रष्टाचार संपणार नाही, आमचं असं स्पष्ट मत आहे. परिणयजी, साधारण सगळेच पक्ष एकत्र येऊन आता भ्रष्टाचाराचा आरोप भाजपवरती या विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी तुमची जी गत करून ठेवली आहे आणि कोणाचं दहन केलं हे आपल्याला दिसलेलं आहे. त्यानंतर आताच नुकत्याच झाल्या नगर परिषदमध्ये कोणाचं दहन केलं हे आपल्याला दिसलेलं आहे. आमच्याकडे भ्रष्टाचारी आहे वाटायला पैसे नव्हते, मूर्ख समजता का? पण तुमच्या वाटायला 50-50 कोटी रुपये असते ना, तर आम्ही पण तुम्हाला पुरून उरलो असतो. आमच्याकडे 50-50 कोटी रुपये नव्हते, आम्ही पैशाचा पाऊस पाहिलाय आमच्या निवडणुकीला. हो, आम्हाला जे 45-50 हजार मतं मिळालेत ना, हे इमानदारीत मिळालेत, 1 रुपया न वाटता मिळालेत. तुम्हाला जे मिळालेली मतं आहेत ना, 3 पक्ष एकत्र येऊन आमच्या विरोधात लढलात. मला मतं पडली 45,000, तुमच्या निवडून आलेल्या उमेदवाराला मतं पडली 85,000. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, रिपाई असे 4 पक्ष एकत्र येऊन माझ्या विरोधात लढलात, तेव्हा तुम्हाला 80,000 मतं पडली. मी एकटा लढून मला 45,000 मतं आहेत. इमानदारीची, भ्रष्टाचारीची नाही येतो. पण अविनाशजी, तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या ताकदीने लढत दिली, खरं विकास केला असता तुम्हाला निवडून दिलं असतं लोकांनी. तुम्ही विकासच केला नाही तिथे, तुम्ही फक्त नौटंकी करत राहिले, तुम्ही विकासच केला नाही. तुम्ही जर विकास केला असता तर तुम्ही 100% निवडून आले असते. 3 बेडियांनी मिळून एका वाघाची शिकार केली, काय नवीन नाहीये. मी ते सांगतोय. तुम्ही अविनाशजी, तुमच्याबद्दल सांगताय काय त्यात आपण म्हणणार आहे? अविनाशजी, तुम्ही स्वतःबद्दल सांगताय, पण महापालिकेच्या माघारी वळले, त्यात तुमचे पैसे सगळे घेऊन येत आहे. पण तुमचे